नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानामध्ये आता उतरलेले आहेत। किशोर दराडेंसाठी शिंदे नाशिक, शिर्डी, जळगावमध्ये बैठक घेणार आहेत। विविध शिक्षक संस्थांच्या पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत ते बैठक घेतील आणि महायुतीमधून अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानामध्ये आहेत। भावसारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर मुख्यमंत्री स्वतः शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय। खरं तर गोंधळ असा झालाय की महायुतीकडूनच दोन उमेदवार जे आहेत ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। एकीकडे शिंदे गटाचे नरेंद्र दराडे उभे आहेत, तर दुसरीकडे अजितदादा गटाचे महेंद्र भावसार जे आहेत ते देखील या निवडणुकीत उभे आहेत। त्याच्यामुळे या दोन उमेदवारांना आता नेमकं कसं सहकार्य करायचं असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांसमोर आहे। एकीकडे शिंदे गटाचे आणि भाजपचे जे नेते आहेत ते नरेंद्र दराडे म्हणजेच शिंदे यांच्या उमेदवाराला मदत करतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळांसह उत्तर महाराष्ट्रातले बडे नेते जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही अजितदादांच्याच उमेदवाराचं काम या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एक पेच जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहेत। मुख्यमंत्री कदाचित अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या उमेदवाराला थांबवण्याचा प्रयत्न करू शकतात। मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज ज्या बैठका घेणार आहेत त्या बैठकांमध्ये नेमकं काय सांगणार आहेत, काय सूचना देणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश महाजन असतील यांना देखील नाशिकच्या या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे। तर एकूणच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे। जर महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असतील तर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी नेमकं काम कोणाचं करायचं असा